Hi students, I am CS Santosh Raskar. Welcome to my YouTube channel. आपण 11th अकाउंटन्सीचा फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा पाहत आहोत. त्याच्यामध्ये आज आपण अकाउंटन्सीचं मीनिंग अँड डेफिनेशन अँड बेसिस ऑफ अकाउंटिंग हे 2 पॉइंट डिस्कस करणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बुक किपिंग म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय हे सगळं डिस्कस केलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटन्सी म्हणजे काय हे डिस्कस करणार आहोत. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या रिलेटेड टर्म आहेत, पण त्या दोन्हीचे अर्थ हे वेगवेगळे आहेत. अकाउंटन्सी ही व्यापक टर्म आहे, व्यापक कन्सेप्ट आहे, मोठी कन्सेप्ट आहे. तर त्या मानाने बुक किपिंग ही छोटी कन्सेप्ट आहे. बुक किपिंग मध्ये आपण बघितलं होतं की बिझनेस मधलं झालेलं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं त्याला बुक किपिंग म्हटलं जातं. आता आपण अकाउंटन्सी म्हणजे काय ते बघूया. अकाउंटन्सी इज अ प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड रिपोर्टिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स फॉर बिझनेस. अकाउंटन्सी म्हणजे काय, तर प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड रिपोर्टिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर बिझनेस. बिझनेसमध्ये जे जे ट्रान्झॅक्शन होतात त्याचं रेकॉर्डिंग करायचं, त्याचं क्लासिफिकेशन करायचं आणि त्याचं रिपोर्टिंग करायचं, या सगळ्यांना मिळून अकाउंटन्सी असं म्हटलं जातं. सो अकाउंटन्सीचं मिनिंग आपण शोधत असताना आपल्याला 3 गोष्टी मिळालेल्या आहेत की बिझनेस ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करणं, त्याचं क्लासिफिकेशन करणं आणि रिपोर्टिंग करणं. या सगळ्या ऍक्टिव्हिटीला अकाउंटिंग असं म्हटलं जातं. बुक किपिंग मध्ये आपण काय करतो, तर ट्रान्झॅक्शन फक्त रेकॉर्ड करत असतो, रेकॉर्डिंग. सो अकाउंटन्सी मध्ये ज्या 3 ऍक्टिव्हिटी केल्या जातात, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड रिपोर्टिंग, त्याच्यातली जी पहिली ऍक्टिव्हिटी आहे रेकॉर्डिंग, ते म्हणजे बुक किपिंग. सो बुक किपिंग म्हणजे अकाउंटन्सीची इनिशियल स्टेज आहे. अकाउंटन्सीचं पहिली स्टेज काय आहे, तर बुक किपिंग, जिथं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. सो आता आपण मिनिंग व्यवस्थित लक्षात घेऊया. जसं की आपल्याला मिनिंग मध्ये समजलं की अकाउंटन्सी म्हणजे काय, तर प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड रिपोर्टिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर बिझनेस. रेकॉर्डिंग म्हणजे काय, तर झालेले प्रत्येक ट्रान्झॅक्शन बुक मध्ये रेकॉर्ड करणं, ही पहिली ऍक्टिव्हिटी अकाउंटन्सी मध्ये केली जाते. दुसरी ऍक्टिव्हिटी क्लासिफाईंग. क्लासिफाईंग म्हणजे काय, तर नुसते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाहीयेत. बुक किपिंग करत असताना आपल्याला नुसते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे असतात, पण ज्यावेळेस अकाउंटन्सी या ब्रॉडर कन्सेप्ट कडे येतो त्यावेळेस अकाउंटन्सीमध्ये नुसते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जात नाहीत, ते क्लासिफाय केले जातात. क्लासिफाय केले जातात म्हणजे त्याचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे आपण जे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे तो आपला इन्कम आहे का, तो आपला खर्च आहे का, ते आपलं ऍसेट आहे का, ते आपलं लायबिलिटी आहे का, या सगळ्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं आणि या ऍक्टिव्हिटीला क्लासिफाईंग म्हटलं जातं. कोणतंही एक ट्रान्झॅक्शन येऊ द्या, मग त्याच्यामुळं काय होतंय, ते ट्रान्झॅक्शन घडल्यामुळं मला इन्कम झालाय की माझा खर्च झालाय, की मी एखादं ऍसेट क्रिएट केलेलं आहे, की मी एखादी लायबिलिटी क्रिएट केलेली आहे, याच्यामध्ये त्या ट्रान्झॅक्शनचं वर्गीकरण करणं, क्लासिफाईंग करणं, त्याला दॅट इज क्लासिफाईंग. अँड थर्ड ऍक्टिव्हिटी इज रिपोर्टिंग. नुसते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाहीत, त्याचे क्लासिफिकेशन करायचे नाहीयेत, तर एक रिपोर्ट तयार करायचा त्याच्यातून की बिझनेसला प्रॉफिट झाला की लॉस झाला, एखाद्या ठराविक तारखेला बिझनेसची देणी किती आहेत, बिझनेसची एनी किती आहेत, बिझनेसची कॅशची सिच्युएशन काय आहे, या सगळ्याचा इन्फॉर्मेशन देणं, रिपोर्ट तयार करणं, त्याला रिपोर्टिंग असं म्हटलं जातं. सो आपल्या लक्षात येईल की अकाउंटन्सी इज अ ब्रॉडर कन्सेप्ट दॅन बुक किपिंग. इन बुक किपिंग आपण काय करत असतो, फक्त ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, पण अकाउंटन्सी म्हणजे काय, तर ट्रान्झॅक्शन पण रेकॉर्ड करणं, त्याचं क्लासिफिकेशन करणं, इन्कम, एक्सपेन्सेस, असेट्स, लायबिलिटीज, फिक्स असेट, करंट असेट, याच्यामध्ये क्लासिफिकेशन करणं आणि वर्ष संपल्यानंतर त्या सगळ्या इन्फॉर्मेशनच्या बेसवरती रिपोर्ट तयार करणं. म्हणजे माझ्या असेट किती आहेत, लायबिलिटी किती आहेत, प्रॉफिट झालाय मला की लॉस झालाय, एका ठराविक तारखेला माझ्या बिझनेसची सिच्युएशन काय आहे, याचे रिपोर्ट तयार करणं,
हे सुद्धा अकाउंटन्सी मध्ये केलं जातं. सो मिनिंग समजावून घ्यायचं झालं तर आपल्या पटकन लक्षात येईल की बिझनेसचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं, ते क्लासिफाय करणं, ते रिपोर्ट करणं म्हणजे अकाउंटन्सी. बुक किपिंग पेक्षा फार वाईड कन्सेप्ट आहे ही. बुक किपिंग मध्ये आपण शिकलो की फक्त ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जातं. मग तुम्हाला प्रश्न पडेल की ट्रान्झॅक्शन बुक किपिंग मध्ये रेकॉर्ड केलं जातं, तर तुम्ही परत म्हणताय अकाउंटन्सी मध्ये ते परत रेकॉर्डिंग येत आहे, त्याचं काय? तर बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. अकाउंटन्सीची पहिली स्टेज काय आहे? बुक किपिंग. बुक किपिंगने अकाउंटन्सी सुरुवात होते. कशी? तर पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, नंतर ते क्लासिफाय केले जातात आणि सगळ्यात शेवटी रिपोर्टिंग केलं जातं. आलं लक्षात? हे झालं मीनिंग. आता आपण पाहूया डेफिनेशन. 2 डेफिनेशन आहेत. आपण कोल्हाची डेफिनेशन पाहूया. अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी ऑफ द थिअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी अँड थिअरी ऑफ अकाउंटिंग. यांनी छान डेफिनेशन केलेले आहे की अकाउंटिंगची एंटायर बॉडी म्हणजे सगळ्याचं सगळं, नॉट नेसेसरी फिजिकली बॉडी, जे काय अकाउंटशी रिलेटेड आहे त्या सगळ्यांना एंटायर बॉडी म्हटलं गेलेलं आहे. अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग करण्याची प्रोसेस आहे किंवा अकाउंटंटशी रिलेटेड ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना अकाउंटन्सी असं म्हटलं जातं. अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. सो अकाउंटिंगशी रिलेटेड ज्या काही प्रोसेस करतो, जे काही इन्फॉर्मेशन असतं, ज्या काही सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्यांना मिळून अकाउंटन्सी म्हटलं जातं. अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग करत असताना, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना ज्या ज्या काही गोष्टी केल्या जातात, ज्या ज्या काही प्रोसेसचा अवलंब केला जातो, जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, ज्या काही स्टेप्स फॉलो केले जातात त्या सगळ्यांना मिळून अकाउंटन्सी असं म्हटलं जातं. सो मिनिंग पाहिलं आपण, डेफिनेशन पाहिलं, त्याच्यातून आपल्या एक गोष्ट लक्षात आली की बिझनेसमध्ये होणारे ट्रान्झॅक्शन बुकमध्ये रेकॉर्ड करणे, त्याचं क्लासिफिकेशन करून त्याचं अनालिसिस करणे, त्याचं रिपोर्टिंग करणे, या सगळ्या प्रोसेसला, मग याच्यामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला कराव्या लागत असतील त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला एकत्रितपणे अकाउंटन्सी असं म्हटलं जातं. सो आपण अकाउंटन्सी म्हणजे काय पाहिलं, ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, क्लासिफाय केले जातात आणि त्याचं रिपोर्टिंग केलं जातं. ओके. मग त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग असेल, अकाउंटिंग असेल, ते सगळं अकाउंटन्सीचं पार्ट अँड पार्सल असतं. तर हे अकाउंटिंग करताना कसं करायचं, कसे व्यवहार नोंदवायचे, एक्झॅक्टली काय पद्धती आहेत, त्याला म्हटलं जातं बेसिस ऑफ अकाउंटिंग. की तुम्ही कसे नोंदवणार त्याला. मी पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर केलं होतं की आपला बिझनेस आहे, आपल्या बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन होत असतात, पण ते कसे रेकॉर्ड करायचे, कोणत्या पद्धतीने रेकॉर्ड करायचे, त्याच्याबद्दल काही नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करूनच आपल्याला अकाउंटिंग करावं लागतं. सो अकाउंटिंग करताना बेसिकली 3 पद्धतीत आपल्याला अकाउंटिंग करता येतं. अकाउंटिंग करणं म्हणजे काय, तर बेसिकली ट्रान्झॅक्शन नोंदवणं, बुक किपिंग करणं म्हणजे अकाउंटिंग. बेसिस ऑफ अकाउंटिंग म्हणजे काय, तर कोणकोणत्या पद्धतीत ते ट्रान्झॅक्शन तुम्हाला नोंदवता येतात. तुम्हाला तुमच्या बिझनेसचं अकाउंटिंग 3 पद्धतीत करता येतं. तुम्हाला बिझनेसचे ट्रान्झॅक्शन 3 पद्धतीत नोंदवता येतात. पहिली मेथड आहे कॅश बेसिस, दुसरी मेथड आहे अॅक्रुअल बेसिस आणि तिसरी मेथड आहे मिक्स्ड ऑर हायब्रिड बेसिस. सो या तिन्ही मेथडचा अवलंब करून अकाउंटिंग करायचं असतं. याचा अर्थ तिन्ही एकदम सायमल्टेनियसली वापरायच्या नसतात. या तिन्हीपैकी कोणतीही एक मेथड तुम्ही फॉलो करायची असते अकाउंटिंग करताना. कॅश बेसिस सुरू केलं तर पूर्ण वर्षाचे व्यवहार कॅश बेसिसवरतीच मेंटेन करायचे. मर्कंटाईल बेसिसवरती तुम्ही मेंटेन केले तर मर्कंटाईल बेसिसवरतीच मेंटेन करायचे. अशा पद्धतीने एक सिस्टीम फॉलो केली की ती वर्षभर तुम्हाला ती त्या पद्धतीतच फॉलो करावी लागते. 2 आणि 3 सिस्टीम एकदम वापरता येत नाहीत. कॅश बेसिस पण अकाउंटिंग करतोय, मर्कंटाईल पण करतोय, असं जमत नाही. आपल्याकडं ते इंडियामध्ये अलाउड नाही. आलं लक्षात. सो आता आपण हे बेसिस ऑफ अकाउंटिंग डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिल्या पद्धतीने अकाउंटिंग केलं जातं ती पद्धत म्हणजे कॅश बेसिस वापरून अकाउंटिंग करायचं.
आता कॅश बेसिस वापरून अकाउंटिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं ते आपण पाहूया. अंडर द कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग ऍक्च्युअल कॅश रिसिट्स अँड ऍक्च्युअल कॅश पेमेंट्स आर रेकॉर्डेड. कॅश बेसिस पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही अकाउंटिंग करत असता त्यावेळेस ऍक्च्युअल कॅश कधी रिसिव्ह झालेली आहे आणि ऍक्च्युअल तुम्ही कॅश कधी पे केलेली आहे, दुसऱ्याला कधी दिलेली आहे, ते गृहीत धरून अकाउंटिंग केलं जातं. म्हणजे काय तर तो व्यवहार कोणत्या दिवशी घडलेला आहे, एखादी वस्तू तुम्ही कधी खरेदी केलेली आहे आणि कधी विकलेली आहे, त्याच्यापेक्षा त्या वस्तूचे पैसे कधी तुम्ही दिलेले आहेत किंवा तुम्हाला मिळालेले आहेत त्या बेसिसवरती तो व्यवहार नोंदवला जातो. रेव्हेन्यू इज रेकग्नाइज्ड व्हेन कॅश इज रिसिव्ड अँड एक्सपेन्सेस आर रेकग्नाइज्ड व्हेन कॅश इज पेड. तुम्हाला इन्कम झाला हे कधी म्हटलं जातं, ज्या वेळेला ऍक्च्युअल तुम्हाला पैसे मिळाले जातात. आणि तुमचा खर्च झाला हे कधी समजलं जातं, ज्यावेळेस ऍक्च्युअल तुम्ही पैसे देता. स्वतः हे व्यवस्थितपणे समजावून घेऊया की कॅश बेसिसवरचं अकाउंटिंग म्हणजे काय. कॅश बेसिस मेथडने अकाउंटिंग करायचं म्हणजे काय करायचं तर ट्रान्झॅक्शन अशा दिवशी नोंदवायचं की ज्या दिवशी ऍक्च्युअल तुम्ही कॅश दिलेली आहे. एक उदाहरण मी बोर्डवरती घेतो बघा. XYZ नावाचं एक स्टेशनरीचं शॉप आहे. त्यांनी काय केलं तर ए या माणसाकडे गेले आणि त्यांनी 20,000 रुपयाची स्टेशनरी 5 ऑक्टोबर या दिवशी खरेदी केली. आता XYZ आणि ए यांचे रिलेशन बऱ्याच दिवसाचं असल्यामुळे हे जे ट्रान्झॅक्शन झालं 5 ऑक्टोबरला त्या दिवशी पैसे दिलेच गेले नाहीत, ते झालं क्रेडिटवरती, उधारीवरती. ओके. एक 8-10 दिवस गेले आणि नंतर जाऊन मग याचं पेमेंट 15 ऑक्टोबर 2020 रोजी पेमेंट करण्यात आलं. हे जे 20,000 रुपये आहेत त्याचं पेमेंट करण्यात आलं. बघा आपल्याकडे 2 डेट्स आहेत. एका डेट्सचं आपण ते ट्रान्झॅक्शन केलेलं आहे म्हणजे आपल्याला ते जे काही स्टेशनरी आहे, पेन, पेन्सिल, वह्या ते सगळं मिळालेलं आहे. आणि दुसरी तारीख आहे त्या तारखेला आपण कॅश पे केलेली आहे. कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग काय म्हणतं, तुम्ही कधी खरेदी केलंय त्या दिवशी खर्च झाला असं समजायचं नाही, तर ऍक्च्युअल तुम्ही कॅश पेमेंट कोणत्या दिवशी केलेला आहे त्या दिवशी तुमचा तो खर्च झाला असं समजलं जाईल. जरी मी 5 ऑक्टोबरला वही, पेन, पेन्सिल विकत आणलं असेल तरी ऍक्च्युअल पेमेंट मी 15 ऑक्टोबरला केलेलं असल्यामुळं हे जे परचेसचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, खरेदीचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, ते बुकमध्ये रेकॉर्ड करताना मी 15 ऑक्टोबर या रोजीच करणार. तुम्ही म्हणाल असं कसं 5? हा नियम आहे. जर तुम्ही कॅश बेसिस फॉलो करत असाल तर तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन कधी झालंय त्या दिवसाला ते नोंदवायचं नाहीये, तर तुम्ही पेमेंट कधी केलाय, तुमचा खर्च कधी झालाय कधी रेकॉर्ड केलं जाईल, तुमचा खर्च झाला असं कधी गृहीत धरलं जाईल ज्या दिवशी तुम्ही त्या खर्चाचं पेमेंट करणार आहात. ऍक्च्युअल खर्च कोणत्या दिवशी झालाय त्या दिवशी कॅश बेसिस प्रमाणे व्यवहार रेकॉर्ड केले जात नाहीत, तर कोणत्या दिवशी केले जातात, ऍक्च्युअल त्या खर्चाचं पेमेंट कोणत्या दिवशी होतंय त्या दिवशी केले जातात. त्याला म्हणायचं कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग. बघा XYZ ए कडून 5 ऑक्टोबरला सगळी स्टेशनरी विकत आणलेली आहे. 5 ऑक्टोबरला स्टेशनरी विकत आणली म्हणून 5 ऑक्टोबरला खर्च झाला असं म्हणणार नाही जर आपण कॅश बेसिसवरती अकाउंटिंग करतोय तर. का म्हणणार नाही तर 5 ऑक्टोबरला आपण स्टेशनरी आणले पण पैसेच दिले नाहीत. पैसे कधी दिलेत? 15 ऑक्टोबरला. 15 ऑक्टोबरला पैसे दिले गेले असल्यामुळं 15 ऑक्टोबरला स्टेशनरी विकत घेण्याचा खर्च झाला असा व्यवहार नोंदवला जाईल, तो 5 तारखेला नोंदवला जाणार नाही. याला म्हणायचं कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग. कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग मध्ये ज्या तारखेला तुम्हाला पैसे मिळतात त्या तारखेला तुमचा इन्कम झाला असं समजलं जातं आणि त्या तारखेलाच तो नोंदवायचा असतो. भले तुम्ही वस्तू 4 दिवस अगोदर विका, त्या तारखेला इन्कम झाला असं समजलं जात नाही. ज्या तारखेला तुम्हाला ऍक्च्युअल कॅश मिळते त्या तारखेला तुमचं इन्कम झालं असं समजलं जातं आणि ज्या तारखेला तुम्ही कॅश पेमेंट करता त्या दिवशी तुमचा खर्च झाला असं समजलं जातं.
आता आपण अजून एक उदाहरण घेऊया. आता दुसरं उदाहरण आपण पाहतोय ज्याच्यामध्ये XYZ आहे आणि त्यांनी सेल केलेल्या काही स्टेशनरी बीला काय पेन पेन्सिल पुस्तकं विकली असतील. बघा हे जे सेलचं ट्रान्झॅक्शन घडलेलं आहे, हा जो व्यवहार घडला, ही जी विक्री झालेली आहे ती झालेली आहे 7 ऑक्टोबर रोजी. 7 ऑक्टोबर रोजी XYZ या शॉपमधून बीला 10,000च्या वस्तू विकण्यात आल्या. या वस्तू बीने ऍक्च्युली 7 ऑक्टोबर रोजी नेलेल्या आहेत. म्हणजे XYZ या दुकानाच्या दृष्टिकोनातून त्याचा सेल 7 ऑक्टोबरला झालेला आहे, पण पैसे देताना मात्र 7 ऑक्टोबरला बीने दिलेले नाहीयेत. बीने पैसे दिलेले आहेत आपल्याला 18 ऑक्टोबरला. सो बघा परत एकदा ऍक्च्युअल सेल झाला 7 ऑक्टोबरला, पण बी कडून पैसे मिळाले 18 ऑक्टोबरला. ज्यावेळेस कॅश बेसिसवरती अकाउंटिंग केलं जातं त्यावेळेस हे जे सेलचं ट्रान्झॅक्शन झालंय, हे जे विक्रीचं आपला व्यवहार झालेला आहे, तो आपण 7 तारखेला नोंदवणार नाही. आपण ही विक्री कोणत्या तारखेला झाली असं सांगणार किंवा नोंदवणार, तर आपण विक्री झाली 18 ऑक्टोबरला असं सांगणार किंवा आपल्या वहीमध्ये नोंदवणार, कारण 18 ऑक्टोबर रोजीच कॅश मिळाली आपल्याला. सो हे दोन्ही उदाहरणं जरी आपण बघितली, जसं ए कडून आपण परचेस केलं 5 ऑक्टोबरला, पण ऍक्च्युअल ए ला पेमेंट केलं आपण 15 ऑक्टोबरला, म्हणजे 15 ऑक्टोबरला आपल्याकडून पैसे गेले. मग खरेदीचं ट्रान्झॅक्शन आपण नोंदवणार 15 तारखेला. तसं बीला आपण सेल केलेलं आहे 10,000च्या वस्तू 7 ऑक्टोबरला, पण बीने 18 ऑक्टोबरला आपल्याला पैसे दिलेले असल्यामुळं आपण हे विक्रीचं ट्रान्झॅक्शन नोंदवणार 18 ऑक्टोबरला. सो कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग प्रमाणे व्यवहार रेकॉर्ड करत असताना, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना ऍक्च्युअल कॅश कोणत्या दिवशी गेलेली आहे त्याच दिवशी ते रेकॉर्ड केलं जातं, त्याच दिवशी तो एक्सपेन्स झाला असं समजलं जातं. आणि ऍक्च्युअल कॅश कोणत्या दिवशी तुम्हाला मिळाली आहे त्याच दिवशी तुम्हाला तो इन्कम झालाय असं समजलं जातं. याला कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग असं म्हटलं जातं. कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग मध्ये ऍक्च्युअल कॅश कोणत्या तारखेला गेलेली आहे आणि आलेली आहे हे महत्वाचं असतं. एखादी वस्तू कोणत्या तारखेला आणली आहे किंवा दिली आहे याला तेवढंच महत्व नसतं, कारण जोपर्यंत कॅश दिली जात नाही तोपर्यंत खर्च म्हणून आपल्याला रेकॉर्ड करता येणार नाही, आणि जोपर्यंत कॅश आपल्याला रिसीव्ह होत नाही तोपर्यंत आपल्याला इन्कम म्हणून ते दाखवता येणार नाही. सो कॅश बेसिस प्रमाणे अकाउंटिंग करत असताना ज्या तारखेला पैसे दिले जातात त्या दिवशी एक्सपेन्सेस झाला असं रेकॉर्ड करावं लागतं, आणि ज्या दिवशी तुम्हाला पैसे मिळतात त्याच दिवशी तो व्यवहार घडला असं म्हटलं जातं. मग त्याच्या अगोदर ते कधीही घडलेलं असू द्या, त्या तारखेला अजिबात महत्व नसतं. दुसरी बेसिस आता आपल्याला पाहिजे अॅक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस. अंडर अॅक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग द रेव्हेन्यू वेदर रिसिव्ड ऑर नॉट बट हॅज बीन अर्न or accrued during a accounting period and expenses incurred whether paid or not are recorded. Mercantile basis cash basis च्या अगदी अपोजिट आहे. मर्कंटाईल बेसिस मध्ये ज्या दिवशी ते ट्रान्झॅक्शन घडतं, वेदर ऍक्च्युअल कॅश रिसीव्ह झाली असू द्या नाही तर नसू द्या, तुम्ही पे केली असू द्या नाही तर नसू द्या, ज्या दिवशी ते ट्रान्झॅक्शन झालेलं असतं त्याच दिवशी ते रेकॉर्ड केलं जातं. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे अंडर द अॅक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग रेव्हेन्यू वेदर रिसिव्ड ऑर नॉट, तुम्हाला पैसे मिळू अथवा न मिळो, हॅज बीन अर्न, पण ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, ऑर अॅक्रुड ड्युरिंग अकाउंटिंग पिरियड अँड एक्सपेन्सेस इनकर्ड वेदर पेड ऑर नॉट आर रेकॉर्डेड. एक्सपेन्सेस तुमच्याकडून झालाय, पैसे देऊ द्या नाही तर न देऊ द्या. आता एक्सपेन्सेस खर्च झाला आणि पैसे नाही देऊ द्या म्हणजे काय प्रकार असतो तुम्ही म्हणाल. मी एका माणसाला एक दिवस कामासाठी बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू आज दिवसभर काम कर, तुला मी 300 रुपये देतो. त्याने माझ्याकडे दिवसभर काम केलं, दिवसभर त्याने माझ्याकडे काम केलं म्हणजे साहजिकच 300 रुपये माझे गेले, माझा खर्च झाला. ऍक्च्युअल मी त्याला 300 रुपये देऊ द्या किंवा न देऊ द्या, पण माझा खर्च तर झालाय, कारण मी त्याला कामाला ठेवलं म्हणजे आता मला त्याला पैसे देणं भाग आहे. सो मर्कंटाईल बेसिस प्रमाणे ज्यावेळेस तुम्ही अकाउंटिंग करता त्यावेळेस जे ट्रान्झॅक्शन ज्या तारखेला होतं त्या तारखेलाच तुम्हाला रेकॉर्ड करावं लागतं. तुम्ही कॅश द्या नाही तर नका देऊ. तुम्ही सेलचं ट्रान्झॅक्शन करत असाल, ज्या दिवशी सेल झालं त्या दिवशीच ते रेकॉर्ड करावं लागतं, तुम्हाला पैसे मिळू अथवा न मिळू.
कॅश बेसिसच्या एकदम अपोजिट आहे. कॅश बेसिसमध्ये आपण ट्रान्झॅक्शन कोणत्या तारखेला होत आहे ते महत्वाचं नाही, तर पैसे कधी मिळत आहेत त्या तारखेला आपण ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असतो. पण मर्कंटाईल किंवा अॅक्रुअल बेसिसमध्ये आपण पैसे मिळो किंवा न मिळो, ट्रान्झॅक्शन कोणत्या तारखेला झालेला आहे, तो व्यवहार कोणत्या दिवशी झालेला आहे, त्या दिवशीच तो एक्झॅक्टली रेकॉर्ड केला जातो. हे परत एकदा एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजावून घेऊया. बघा, XYZ नावाची मोबाईल शॉप आहे, ज्याच्यामधून ए हा कस्टमर मोबाईल विकत घेऊन गेला. म्हणजे XYZ या शॉपच्या दृष्टिकोनातून एक मोबाईलची विक्री त्यांनी केलेली, सेल केलेला आहे आणि तारीख आहे 5 ऑक्टोबर. त्यांनी 20,000चा एक मोबाईल विकला. पण ए हा ओळखीचा असल्यामुळे एने लगेच पैसेच दिले नाहीत. एने त्यांना पैसे दिले 10 दिवसानंतर. सो एने XYZ ना 15 ऑक्टोबर रोजी पेमेंट केलं. ज्यावेळेस मर्कंटाईल बेसिस प्रमाणे आपण अकाउंटिंग करत असतो त्यावेळेस हे पैसे किती तारखेला मिळतात याला अजिबात महत्व नसतं. तुम्ही विक्रीचा व्यवहार केला, मग तो कोणत्या दिवशी केला त्या दिवशी ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जाणार. 5 ऑक्टोबरला सेलचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जाणार. त्या मोबाईलचे पैसे मिळो अथवा न मिळो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही अकाउंटिंग करणार त्यावेळेस 5 तारखेलाच तो व्यवहार नोंदवला जाणार की 5 तारखेला एक मोबाईल विकला गेला. मग मोबाईलचे पैसे समोरच्याने तुम्हाला देऊ नाहीतर न देऊ, समोरच्याने तुमचे पैसे बुडवले तरी तुमच्या रेकॉर्डमध्ये तुम्ही 5 तारखेला मोबाईल विकला गेला असं तुम्हाला रेकॉर्डच करावं लागतं अॅक्रुअल किंवा मर्कंटाईल बेसिसवरती. इथं तुम्हाला पैसे मिळतायत, मग कोणत्या तारखेला मिळतायत त्याला बिलकुल महत्व नाही. XYZ मोबाईल शॉपीने बी या व्यक्तीकडून 2 लाख रुपयाचे मोबाईल विकत घेतले 3 ऑक्टोबर रोजी. पण ओळख असल्यामुळे क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं आणि XYZ ने बी ला 3 तारखेला पैसेच दिले, पैसे दिले त्यांनी 10 ऑक्टोबरला. ज्यावेळेस आपण मर्कंटाईल बेसिस प्रमाणे अकाउंटिंग करत असतो त्यावेळेला पैसे कधी दिले त्या तारखेला आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार नाही. तर ज्या वेळेला ऍक्च्युअल परचेस झाले, ते मोबाईल खरेदी केले गेले त्या तारखेला ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, म्हणजे 3 ऑक्टोबरला. सो कॅश बेसिस आणि मर्कंटाईल किंवा अॅक्रुअल बेसिस ह्या 2 मेन पद्धती आहेत अकाउंटिंग करण्याच्या. कॅश बेसिस मध्ये ते ट्रान्झॅक्शन सेल, परचेस, खरेदी, विक्री कोणत्या तारखेला झाली त्या तारखेला रेकॉर्ड केलं जात नाही ट्रान्झॅक्शन. तर ऍक्च्युअल कॅश कधी दिली आणि ऍक्च्युअल कॅश तुम्हाला कधी मिळाली त्या कॅश देण्याच्या किंवा मिळण्याच्या तारखेला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. त्याला म्हटलं जातं कॅश बेसिस. आणि जनरली डॉक्टर्स, सीए, सीएस, ऍडव्होकेट्स हे जे प्रोफेशनल लोक आहेत ते अशा पद्धतीचं अकाउंटिंग करत असतात. मर्कंटाईल बेसिस प्रमाणे कॅश कधी दिली, कधी घेतली, दिली नाही, घेतली नाही याचं काही महत्व नसतं. तुमचं ट्रान्झॅक्शन झालं की ते त्या तारखेला रेकॉर्ड करावं लागतं. तुम्ही विक्री केली, समोरच्याने पैसे देऊ अथवा न देऊ, तुम्हाला ते त्या तारखेला, विक्री केल्याच्या तारखेलाच आपल्याला रेकॉर्ड करावं लागणार. तुम्ही खरेदी केली, तुम्ही समोरच्याला पैसे देऊ अथवा न देऊ त्याचं महत्व नाही. तुम्ही खरेदी केली, तुम्हाला त्या तारखेलाच करावं लागणार. ज्या मोठ्या फर्म्स असतात, मोठमोठ्या कंपनीज आपण बघतो, त्या सगळ्या कंपनीज मर्कंटाईल किंवा अॅक्रुअल बेसिसवरती अकाउंटिंग करत असतात. तिसरी पद्धत आपल्याला बघायची, तिसरी बेसिस बघायची ती आहे मिक्स्ड और हायब्रिड बेसिस. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॅश बेसिस अँड अॅक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग. या पद्धतीमध्ये कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग पण वापरली जाते आणि मर्कंटाईल पण वापरली जाते ऍट अ सेम टाइम. दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं जातं, म्हणूनच त्याचं नाव आहे मिक्स्ड और हायब्रिड बेसिस. अंडर मिक्स्ड बेसिस ऑफ अकाउंटिंग बोथ कॅश बेसिस अँड अॅक्रुअल बेसिस आर फॉलोड. मिक्स अकाउंटिंग मध्ये, मिक्स बेसिस ऑफ अकाउंटिंग मध्ये कॅश बेसिस पण वापरले जाते, मर्कंटाईल पण वापरली जाते. Revenues and assets are generally recorded on cash basis, whereas expenses are generally taken on accrual basis. तुम्हाला होणारे जे इन्कम आहे, तुम्ही घेता ते असेट्स आहेत, हे कॅश बेसिस वरती रेकॉर्ड केले जातात. तुम्हाला जे इन्कम होतात किंवा तुम्ही जे असेट्स घेता ते कॅश बेसिस वरती रेकॉर्ड केले जातात आणि तुम्ही जे एक्सपेन्सेस करता, तुम्ही जे खर्च करता ते तुम्हाला मर्कंटाईल बेसिस वरती रेकॉर्ड करावे लागतात. सो मिक्स किंवा हायब्रिड बेसिस मध्ये काय असतं तर कॅश अँड अॅक्रुअल या दोन्ही बेसिसचं कॉम्बिनेशन वापरलं जातं.
तुम्हाला इन्कम रेकॉर्ड करायचे असतील, तुम्हाला ऍसेट रेकॉर्ड करायचे असेल तर तुम्ही कॅश बेसिस प्रमाणे करणार, तुम्हाला एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे असेल तर तुम्ही मर्कंटाईल किंवा अॅक्रुअल बेसिस प्रमाणे करणार. म्हणून त्याला मिक्स किंवा हायब्रिड बेसिस म्हटलं जातं. द लॉज इन इंडिया प्रोहिबिट्स द यूज ऑफ दिस मेथड. परंतु भारतातील नियम आणि कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये आपल्याला हायब्रिड किंवा मिक्स्ड बेसिस वापरता येत नाही. सो आपल्याला जर अकाउंटिंग करायचं असेल तर आपल्याला कॅश बेसिस वापरता येते, अॅक्रुअल किंवा मर्कंटाईल बेसिस वापरता येते, पण मिक्स किंवा हायब्रिड बेसिस आपल्याला वापरता येत नाही. होपफुली तुमचे सगळे डाऊट्स रिझॉल्व्ह झाले असतील. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फ्रेंड्स सोबत शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.